नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? हो होल्डिंग वेल मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा डेटा स्ट्रक्चर्स बघणार आहोत. पुन्हा नाही म्हणता येईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेटा स्ट्रक्चर्स बघणार आहोत. आतापर्यंत तुम्ही डेटा स्ट्रक्चर्स जर काहीच कव्हर केलं नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल राहील. या व्हिडिओमध्ये आपण काय करू, फर्स्ट कन्सेप्ट समजून घेऊ. ओके, फर्स्ट कन्सेप्ट समजू, त्यानंतर काही त्याचे क्वेश्चन करू आणि काही क्वेश्चन तुमच्या प्रॅक्टिससाठी, म्हणजे तुमचा पूर्ण कॉन्सेप्ट बिल्ड झाला पाहिजे. आणि तुम्ही हा व्हिडिओ जर केला आणि ही PDF जर तुम्ही कमसे कम 4-5 वेळा जर रीड केली आणि रिवाईज केली, त्यानंतर तुमचा पूर्ण कॉन्सेप्ट बिल्ड होऊन जाईल. आणि महाराष्ट्र MCET त्याची 1 किंवा 2 मार्क येतातच. मार्कचे क्वेश्चन येतात डेटा स्ट्रक्चरचे आणि बेसिक लेवलचेच येतात, जास्ती खूप हार्ड येत नाही. ओके, दॅट वाय मी तुमच्या लास्ट मिनिट नोट्स क्रिएट केले आहेत आणि असेच मी प्रत्येक सेक्शनची लास्ट मिनिट नोट क्रिएट करणार आहेत. आजच्या व्हिडिओने आपण डेटा स्ट्रक्चर्स केली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण C प्रोग्रामिंग, त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम, ओके, त्यानंतर आहे नेटवर्किंगचे पण क्वेश्चन येतात महाराष्ट्र MCET बेसिक लेवलचेच, आणि DBMS पेन. ओके, चला, म्हणजे तुम्ही जर चॅनलमध्ये जर नवीन असाल तर एक लाईक आणि एक शेअर नाही केलं तरी चालेल, एक कमेंट नक्की मारा. तुमची एक कमेंट मला खूप मोटिवेट करते. चला मग चला व्हिडिओला स्टार्ट करूया. फर्स्ट आपण कॉन्सेप्ट समजून घेऊ. कॉन्सेप्ट एजेट समजायला की तुम्हाला इझी जाईल रिव्हिजन करायला आणि समजायला पण. त्यानंतर आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करू. क्वेश्चन याच्यासाठी ते क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह केले तर पूर्ण कन्सेप्ट बिल्ड होऊन जाईल. ओके, तुम्ही इझिली कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आणि जर तुम्ही हेच नोट्स तुम्ही फक्त रिवाईज केली प्रॉपरली अंडरस्टँडिंग, तर तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. महाराष्ट्र MCET बेसिक लेवलचेच क्वेश्चन येतात महाराष्ट्र MCET ऑन डेटा स्ट्रक्चर्स. आणि नेटवर्किंगमध्ये पण बेसिक लेवलचेच येतात आणि DBMSचे पण आपले बेसिक लेवलचे येतात. चला मग जास्त वेळ लागला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा. चला मग जास्त वेळ लागला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. फर्स्ट आहे डेटा स्ट्रक्चर्स. व्हॉट इज मीन बाय डेटा स्ट्रक्चर्स? सोप्या भाषेत समजून घ्या. डेटाले ठेवण्याचा स्ट्रक्चर मीन्स डेटा स्ट्रक्चर्स. पुन्हा रिपीट करून तुम्हाला सांगतो. डेटा स्ट्रक्चर्स मीन्स डेटा ठेवण्याचं स्ट्रक्चर मीन्स डेटा स्ट्रक्चर्स. पुन्हा रिपीट करून सांगतो तुम्हाला. डेटा स्ट्रक्चर मीन्स डेटा ठेवण्याचं स्ट्रक्चर मीन्स डेटा स्ट्रक्चर्स. ओके, त्यानंतर टाईप्स येते डेटा स्ट्रक्चरची. फर्स्ट आहे लिनियर डेटा स्ट्रक्चर्स. ओके, लिनियर डेटा स्ट्रक्चरमध्ये ते ॲरे, लिंक लिस्ट, स्टॅक आणि क्यू. ओके, हे लक्षात ठेवायचं. लिनियरमध्ये येते ॲरे, लिंक लिस्ट, स्टॅक आणि क्यू. ओके, त्यानंतर नॉन लिनियरमध्ये येते ट्री आणि ग्राफ्स. ओके, फर्स्ट आहे अरे मीन्स तुम्हाला माहीत असेल, अरे मीन्स दॅट कॉल्ड अरे. ओके, प्रत्येकाची इंडेक्सिंग राहतात, त्याला म्हणतात आपण अरे. त्यानंतर लिंक लिस्ट मीन्स एक राहतो डेटाची व्हॅल्यू, एक राहतो त्याची नेक्स्ट नोट. ओके, इथं राहतो त्याची नेक्स्ट नोट, इथं राहतो त्याचा डेटा. ओके, म्हणजे नेक्स्ट पॉइंटरशी तो कनेक्ट असतो, दॅट कॉल्ड लिंक लिस्ट. त्यानंतर स्टॅक मीन्स लास्ट इन लास्ट आउट, म्हणजेच कोणची व्हॅल्यू ते लास्टलाच ॲड होते. म्हणजे जर आपल्याजवळ 2, 3 जर असेल तर आपला फर्स्ट नंबर 2 ॲड करायचा आहे. 2 ॲड केला, त्यानंतर पुन्हा एकदा आपण जर ॲड करायचा 3 दॅट कॉल लास्ट इन, आणि जर आपल्याला आउट करायचा होता हा असं जाईल. ओके, म्हणजेच एक मिनटं तुम्हाला पुन्हा रिपीट करून सांगतो. आपल्याकडे जर व्हॅल्यू 2 आणि 3 असेल तर आपल्या फर्स्ट आपण ॲड करतो 2. ओके, दॅट मीन्स लास्ट इन लास्ट आउट, म्हणजे आपण इन केला, त्यानंतर आता आपण 3 ॲड केला. ओके, हाय आपण ॲडिंग केली. आता आउट करायचं आहे, तर आउट कोणता करायला, लास्ट इन लास्ट आउट, म्हणजेच आपला 3लाच आउट होऊ शकतो. दॅट कॉल स्टॅक. क्यू मीन्स फर्स्ट इन फर्स्ट आउट. ओके, म्हणजे फर्स्ट एलिमेंटशी. ओके, दॅट कॉल इथं फर्स्ट एलिमेंट ॲड होतो. ओके, त्यानंतर ते अरे आहे स्टोअर इन कंटिन्युअस मेमरी लोकेशन, म्हणजे तो सिक्वेन्शियली डेटा स्टोअर होतो. ओके, आणि एक लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजेच सिक्वेन्शियल डेटा स्टोअर होतो. आणि नॉन लिनियरमध्ये सिक्वेन्शियल नाही राहत, हेरायगलमध्ये. ओके, अरे आहे स्टोअर द कंटिन्युअस मेमरी लोकेशन. त्यानंतर ॲक्सेस टाईम आहे बिग ऑफ 1, म्हणजेच आपण डायरेक्ट ते आपण ॲरेचे जे इंडेक्सिंग आहे त्याचा यूज करून आपण एरियाचा एलिमेंट आपण बिग ऑफ 1मध्ये ॲक्सेस करू शकतो. त्यानंतर ते इन्सर्टिंग आणि डिलेशनची जी टाईम कॉम्प्लीसाठी आहे बिग ऑफ n, म्हणजे पूर्ण आपल्याला ऑलरेडी ट्रॅव्हल्स करायचा लागतो. आणि त्यानंतर आपला एलिमेंट फाईंड करायला लागतो. एलिमेंट फाईंड केल्यानंतर ते आपल्याला रिअरेंज करायला लागतात एलिमेंट. दॅट वाय आपल्याला बिग ऑफ यांची टाईम कॉम्प्लिसिटी लागते. ओके, दिल्या पण. आणि हे लक्षात ठेवा की इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0. ॲरेमध्ये इंडेक्स 0 स्टार्ट होतो. त्यानंतर ॲरेमध्ये फिक्स साईज मीन्स स्टॅटिक. ओके, असं समजून घ्या तुम्ही. स्टॅटिक मीन्स फिक्स आणि फिक्स मीन्स स्टॅटिक.
म्हणजे आपल्याला आपण ॲरेमध्ये एक फिक्स साईज जातो, त्याच्या पडेल आपण जाऊ शकत नाही. म्हणजे जर आपण ॲरेला आपण जर 20ची साईज दिली तर आपण 21 ॲक्सेस करू शकत नाही. ओके. त्यानंतर इथे लिंक लिस्ट आहे. लिंक लिस्ट मीन्स नोट कनेक्ट विथ पॉइंटर्स, म्हणजे तुम्हाला सांगितलं मी. ओके, याला म्हणतात डेटा, याला म्हणतात पॉइंटर. ओके, हा पॉइंटर आहे, इथं येतो डेटा. ओके, दॅट कॉल्ड लिंक लिस्ट. लिंक लिस्ट डायनॅमिक आहे, म्हणजे आपण किती नोट्स ॲड करू शकतो आणि किती पण डेटा त्यामध्ये ॲड करू शकतो. ओके. त्यानंतर सिंगली लिंक लिस्ट येते, म्हणजे ओनली 1 पॉइंटर राहतो. त्यानंतर डबली लिंक लिस्ट म्हणजे एक इथे प्रिव्हियस राहतो आणि एक इथे नेक्स्ट राहतो, दॅट कॉल्ड डबली लिंक लिस्ट. ओके, म्हणजेच इथे प्रिव्हियसशी कनेक्ट राहतो आपली नोट, इथं आपली नेक्स्टची नोट कनेक्ट राहतो. ओके. त्यानंतर सर्क्युलर मी समजू शकता तुम्ही गोलवाईज. ओके, जास्त मी तुम्हाला फक्त तुम्ही ओव्हरलेमध्ये सांगत आहे, फक्त तुम्हाला स्टार्टिंग आला पाहिजे कन्सेप्टची, आणि बेसिक लेवलचेच क्वेश्चन येतात महाराष्ट्र MCमध्ये. ओके. त्यानंतर की पॉईंट आहे डायनॅमिक साईज, नॉन कंटिन्युअस मेमरी लोकेशन्स आणि ट्रॅव्हल्सर बिग ऑफ इन. ओके, कोणता एलिमेंट जर फाईंड करायचं असेल तर आपल्याला पूर्ण लिंक लिस्ट ट्रॅव्हल्स करावं लागतं, म्हणजे एक एलिमेंट फाईंड करायचा प्रयत्न करावा लागतं. त्यानंतर स्टॅक आहे, लास्ट इन लास्ट आउट. आणि ऑपरेशन लक्षात ठेवा, स्टॅकमध्ये ऑपरेशन आहे पुश, पॉप आणि पिक. ओके. पिक मीन्स जो टॉपला एलिमेंट असेल तो पिक, पुश मीन्स इन्सर्ट करणे आणि पॉप मीन डिलीट करणे. पुश मीन्स इन्सर्ट करणे, पॉप मीन डिलीट करणे, पिक मीन्स जो टॉपला एलिमेंट असेल तो. ओके, हे ॲप्लिकेशन लक्षात ठेवलं तरी चालेल. तुम्ही लक्षात ठेवा की स्टॅक कशासाठी यूज होतो, एक फंक्शन कॉलसाठी यूज होतो, एक एक्सप्रेशन इव्हल्युशनसाठी. एक्सप्रेशन इव्हल्युशन मीन्स आपलं एक्सप्रेशन राहतो ना, दॅट कॉल्ड. ओके, पोस्ट पिक प्रिफिक्स, दॅट कॉल्ड एक्सप्रेशन इव्हल्युशन. त्यानंतर रिकर्जनसाठी पण स्टॅकचा यूज होतो. ओके. त्यानंतर येते क्यू. क्यू मीन्स फर्स्ट इन फर्स्ट आउट. ओके, एक आहे सिम्पल क्यू, त्यानंतर आहे सर्क्युलर क्यू आणि त्यानंतर आहे प्रायोरिटी क्यू. एक आहे डी क्यू. तुम्ही फक्त सॅम्पल क्यू आणि एक डी क्यू हा लक्षात ठेवा. डी क्यू मीन्स तुम्ही दोन्ही एंडला ॲड करू शकता आणि दोन्ही एंडला तुम्ही डिलीट करू शकता, सेम ॲज. ओके, पुढे जाऊन तुम्हाला मी एक्सप्लेनमध्ये सांगितलेच तुम्हाला. त्यानंतर ट्रीज, हायरार्किकल स्ट्रक्चर्स. ओके, ट्री मीन्स तुम्हाला समजलं असेल, सिम्पल ट्री. ओके, दॅट कॉल्ड ट्री. ट्रीचे टाईप आहे बायनरी ट्री, त्यानंतर बायनरी सर्च ट्री आणि एव्हिल ट्री. ओके, अजून हे समजून घ्या, इम्पॉर्टंट आहे. इन ऑर्डर ट्रॅव्हल्सल, इन ऑर्डर. इन म्हटल्यानंतर अजून लक्षात ठेवा, इन म्हटल्यानंतर त्याचा राहील तो कधी विचारतात. एल मीन्स लेफ्ट, रूट, राईट. ओके. इन ऑर्डर ट्रॅव्हल्सल BST, बायनरी सर्च ट्री. BST मीन्स तुम्हाला कधी हे विचारू शकतात की BSTचा फुल फॉर्म काय. BSTचा फुल फॉर्म आहे बायनरी सर्च ट्री. आणि एक अजून लक्षात ठेवा, इन ऑर्डर ट्रॅव्हल्सल आपल्याला कधी पण सॉर्टेड डेटा रिटर्न करतो. ओके, सॉर्टेड डेटा इन ऑर्डर ट्रॅव्हल्सल इन ट्रीमध्ये. ओके. त्यानंतर इथे ग्राफ्स, मकडी गाजाला म्हणजे ग्राफ्स. ओके, त्यामध्ये वर्टिस राहतात आणि एज राहतात. ओके, टाईप्स आहे. याच्यात एवढं खोलपर्यंत महाराष्ट्र MCN विचारतच नाही, पण आपण कसं समजून घेऊया. ओके, ट्रॅव्हल्सल आहे. अजून एक हे लक्षात ठेवून घ्या, हे लक्षात ठेवा, ग्राफ्समध्ये वर्टिक्स आणि एज राहतात. ओके, आणि अजून एक लक्षात ठेवा की ट्रॅव्हल्सलमध्ये BFSचा यूज करून, BFS जर आपल्याला यूज करायचं आहे तर आपल्याला त्याचा सांगा क्यू यूज करावा लागेल BFSसाठी. त्यानंतर BFS मीन बेस्ट ब्रेथ फर्स्ट सर्च. ओके. त्यानंतर DFS मीन डेप्थ फर्स्ट सर्च. आपण त्यासाठी स्टॅक आणि रिकर्जन यूज करतो. ओके. त्यानंतर ते सॉर्टिंग, हे महत्त्वाचं आहे. बबल सॉर्टची जी टाईम कम्प्लीटसाठी बिग ऑफ n² आहे. सिलेक्शन सॉर्टची पण बिग ऑफ n² आहे. इन्सर्टन सॉर्टची पण बिग ऑफ n² आहे. आणि मर्जची बिग ऑफ n log n. n log n मीन्स तो डिवाइड करत जातो आणि जॉईन करत जातो. म्हणजेच एक मिनटं तुम्हाला सांगतो की इथे जर 4 एलिमेंट असेल. ओके, इथे जर 1 2 1 मिनटं 3 आणि 4, इथे जर 4 एलिमेंट असेल तो पहिला त्याला मर्ज हे करतो, त्याला कटआउट करतो, डिवाइड करतो, त्यानंतर पुन्हा मर्ज करतो. म्हणजे इथे 2 एलिमेंट इथं होऊन जाईल
2 एलिमेंट झाले, त्यानंतर कॉन्कर डिवाइड, या दोघाला सॉर्ट करेल, हा याला सॉर्ट करेल, हा याला सॉर्ट करेल, आणि सॉर्ट झाल्यानंतर हे दोघं मर्ज होऊन जाईल, दॅट कॉल ॲट मर्ज सॉर्ट. त्यानंतर क्विक सॉर्ट मीन्स एक पिरियड दिला राहतो, त्या पिरियडच्या आधारे आपण सॉर्टिंग चालू करून यूज करतो. ओके, हे स्टेबल अल्गोरिदम लक्षात ठेवा. स्टेबल अल्गोरिदम मीन्स हे लक्षात ठेवते फक्त स्टेबल अल्गोरिदममध्ये बबल सॉर्ट येते, इन्सर्टिंग सॉर्ट येते आणि मर्ज सॉर्ट. आणि स्टेबल सॉर्टिंग म्हणजेच विथआउट प्लेसिंग, म्हणजेच जी ॲरेची ॲक्च्युअल हे आहे प्लेसिंग आहे त्याला ऑर्गनाइज जे आहे त्याच मेथडमध्ये त्याला विथआउट प्लेस, म्हणजे ओके विथआउट प्लेस चेंज, म्हणजे त्याची ॲक्च्युअल प्लेसेस आहे प्रत्येक एलिमेंटची ते न चेंज करता आपण त्याचं सॉर्टिंग घालून आपण आपला एलिमेंट आपली जी एरिया आहे ते सॉर्ट करत आहे, त्याला दॅट कॉल ॲट स्टेबल अल्गोरिदम. स्टेबल सॉर्टिंग म्हणजेच आपल्याला जर एरे सॉर्ट करायचा आहे, म्हणजेच इथं असं जर 1 असेल, इथं 3 असेल, इथं 2 असेल, आता जर आपल्याला सॉर्ट करायचं आहे तर फक्त ओनली याला काहीच धक्का नाही लावता, म्हणजे आपण याचा न यूज करून जर 2 एलिमेंट सॉर्ट करत असो दॅट कॉल ॲट स्टेबल अल्गोरिदम. जर आपण या एलिमेंटला जर आपल्याला चेंज करायची गरज पडत असेल दॅट कॉल ॲट अनस्टेबल अल्गोरिदम. ओके, त्यानंतर सर्चिंगमध्ये येते लिनिअर सर्च मीन्स पूर्ण अल्गोरिदम आपल्याला ट्रॅव्हर्स करायची गरज पडत आहे. म्हणजे जर आपल्या जर 100 जर एलिमेंट असेल, 100 एलिमेंट असेल तर प्रत्येक एलिमेंटसाठी आपल्याला प्रत्येक लोकेशन जायचं गरज पडत आहे. म्हणजेच कसे 100पेक्षा धरा की 5 एलिमेंट आहे, एका आपल्या अरेमध्ये 5 एलिमेंट आहे, तर आपल्याला फाईंड करायचं 3, तर आपण प्रत्येक जागी जात आहे. 1च्या जागी 1ला चेक करत आहे 3 आहे का नॉट ट्रू, त्यानंतर 2च्या जागी जात आहे 3 आहे का नॉट ट्रू, त्यानंतर 3च्या जागी जात आहे दॅट कॉल ॲट ट्रू, 3 भेटला. ओके, दॅट कॉल ॲट लिनिअर सर्च. त्यानंतर ते बायनरी सर्च मीन्स जर आपल्या जर 10 जर व्हॅल्यू असेल, ओके 10चं जर आपला एरेज असेल, आपल्याला फाईंड करायचं 2, तो काय करतो 10 असेल त्याच्या हाफ करतो, म्हणजे ते मीट नाही करतो, व्हॅल्यूचं कम्पेअर करीन. ओके, व्हॅल्यू कम्पेअर करतो आणि मीट करतो. ओके, त्यानंतर 10 जर असेल त्याला तो डिवाईड करतो 5मध्ये तो पूर्ण डिवाईड करतो 2मध्ये, त्यानंतर त्याची डिवाईड करता जातात दॅट वाय त्याची टाईम कॉम्प्लीटसाठी n log n, आणि लिनिअर सर्चची आहे बिग ऑफ n. आणि अजून एक लक्षात ठेवा की बायनरी सर्च आणि मर्ज सॉर्ट याला डिवाइड आणि कॉन्कर पण अल्गोरिदम म्हणतात, अल्गोरिदम किंवा सर्चिंग म्हटलं तरी समजून जाईल. त्यानंतर आहे आता बघू आपण 15 3 MCQ आहे, म्हणजे तुमचा पूर्ण कॉन्सेप्ट बिल्ड होऊन जाईल या क्वेश्चनने. ओके, आणि हा क्वेश्चन हा नाही होता. ओके, हा क्वेश्चन महाराष्ट्र MCQमध्ये आला होता मागच्या वर्षी. ओके, चला जास्त वेळ न करू आता क्वेश्चन बघूया. फर्स्ट आहे विच डेटा स्ट्रक्चर्स यूज लिपो मीन्स लास्ट इन लास्ट आउट. ओके, दॅट कॉल ॲट स्टॅक. ओके, लास्ट इन आउट म्हणजे इथं लक्षात ठेवा असं आलं की स्टॅक. त्यानंतर येते विच डेटा स्ट्रक्चर्स यूज फिपो मीन्स फर्स्ट इन फर्स्ट आउट, दॅट कॉल ॲट सिम्पल फिपो मीन्स फर्स्ट, क्यू आहे. त्यानंतर येते विच मेमरी अलोकेशन स्ट्रॅटेजी इज फास्टेस्ट. ओके आहे सी फर्स्ट बीट. ऑपरेटिंग सिस्टमचे काही क्वेश्चन आहे वाटते केले होते तुम्ही. ओके, त्यानंतर येते ॲरेचे क्वेश्चन आहे ॲरे ॲक्सेस टाईम इज. ओके, एलिमेंटचा ॲक्सेस टाईम विचारत आहे बिग ऑफ 1. ओके, ॲरेचा ॲक्सेस टाईम म्हटलं आहे. ॲक्सेस म्हणजे आपल्याला एखादा एलिमेंट जर फाईंड करायचं असेल तर बिग ऑफ n. वाय बिग ऑफ n? बिकॉज आपण त्याच्या इंडेक्सद्वारे आपण तो एलिमेंट लवकर फाईंड करू शकतो. ओके, सॉर्टेज जर असेल तरच. त्यानंतर येते 7वा आहे लिंक लिस्ट मेमरीचं अलोकेशन इज अ नॉन कॉन्टिग्युअस. ओके, अरे कॉन्टिग्युअस आहे आणि लिंक लिस्ट नॉन कॉन्टिग्युअस. त्यानंतर येते इन्सर्टिंग ॲट बिगिनिंग इन लिंक लिस्ट टेक्स बिग ऑफ 1. ओके, त्यांना फक्त नोड्स चेंज करावे लागतात. ओके, हे जर आपले जर नोड असेल, इथं डेटा राहतो, इथं नोड्स, आपल्याला जर एक पुन्हा नोड आपल्याला ॲड करायची असेल तर आपण फक्त सिम्पल याचा 1 मिनटं हे नोड आहे. ओके, याचा पॉइंटर आपल्याला याच्या जोड लागता, दॅट वाय याची टाईम कॉम्प्लीट बिग ऑफ 1. त्यानंतर इथे स्टॅक आहे, स्टॅक आणि क्यू आहे. स्टॅक ओव्हरफ्लो अकर्स वेन, म्हणजे ओव्हरफ्लो म्हणत आहे. ओव्हरफ्लो मीन्स जेव्हा स्टॅकमध्येची कॅपॅसिटी जर 2 असेल, आपण जर 2 एलिमेंट ॲड केले, 1 केला ॲड, 2 ॲड केला. ओके, आता जर पुन्हा जर 3 आला, पुन्हा जर 3 आला तर आता काय झालं, स्टॅक ओव्हरफ्लो झालं, स्टॅक ओव्हरफ्लो झाला.
स्टॅकची साईज किती आहे 2 आहे. आपण त्यामध्ये एलिमेंट ॲड केला 3, त्याची साईज किती झाली 3, त्याची साईज किती झाली 3. देन काय होतं ओव्हरफ्लो. ओके, म्हणजेच फुल झाला आपला स्टॅक, फुल झाला. त्यानंतर इथे 10वा आहे इन्सर्टिंग इन क्यू इज कॉल्ड ॲट इन्सर्टिंग इन क्यू म्हटलं आहे. क्यू मीन्स पुश, नाही सॉरी स्टॅकमध्ये आपण पुशचा यूज करतो आणि क्यूमध्ये आपण इन क्यूचा यूज करतो. ओके, त्यानंतर आहे ट्री आहे सेम असं जास्त की त्यानंतर ग्राफ बघू. BFS यूज क्यूसाठी यूज करतो आपण. BFS मीन ब्रेथ फर्स्ट सर्च. ओके, त्या DFS मीन्स डेप्थ फर्स्ट सर्च आपण स्टॅकचा यूज करतो. त्यानंतर आहे फास्टेस्ट ॲव्हरेज केस सॉर्टिंग अल्गोरिदम्स, क्विक सॉर्ट आहे. ओके, बिग ऑफ एन खाते आणि बिग ऑफ एन स्क्वेअर घेते. फक्त क्विक सॉर्ट असा अल्गोरिदम आहे. हे ॲव्हरेज केसमध्ये बिग ऑफ एन लॉग इन की एन आता लक्षात येत नाही आहे. बिग ऑफ एन वाटते, बिग ऑफ एन लॉग इन आहे. बिग ऑफ एन लॉग इन ॲव्हरेज केसमध्ये टाईम कॉम्प्लेक्सिटी घेतो. ओके, त्यानंतर आहे 17वा आहे स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिदम. स्टेबल विचारला आहे. स्टेबल म्हटल्यानंतर विदाउट प्लेसिंग ॲक्च्युअली म्हणजे प्लेस नथिंग चेंज न करता. ओके, दॅट कॉल सी आहे मर्ज सॉर्ट. त्यानंतर आहे रॅपिड रिव्हिजनमध्ये बघू आपण बायनरी सर्च रिक्वायर्ड सॉर्टेड डेटा. हा लक्षात ठेवा, आपल्याला जर बायनरी सर्च लावायचा असेल तर त्याचा इनपुट जो ॲरे आपल्याला द्यायला राहतो तो सॉर्टेड असायला हवा, तेव्हाच आपला बायनरी सर्च लागतो. बिकॉज बायनरी सर्च काय करतो की प्रत्येक वेळेस त्याचा नेक्स्ट एलिमेंट लार्जेस्ट एलिमेंट चेक करतो त्याटवाय तो हे करतो ऑर्गनाइज करतो एलिमेंट. ओके, त्यानंतर स्टॅक इज यूज टू रिकर्जन ट्रू. स्टॅक कशासाठी यूज होतो रिकर्जनसाठी? सायकल डिटेक्शन इन ग्राफ्स. DFSला आपण ग्राफमध्ये सायकल डिटेक्ट करू शकतो. आणि अजून एक की आपण लिंक लिस्टमध्ये पण सायकल असतात, हे पण लक्षात ठेवा, लिंक लिस्टमध्ये पण सायकल असतात. ओके, त्यानंतर ते BFS सांगितलं आहे की ओके सगळं तेच आहे. DFS यूज रिकर्जन ट्रू, अरे साईज फिक्स मीन्स स्टॅटिक, लिंक लिस्ट डायनामिक. ओके, लिन सॉर्टिंग इम्प्रूव्ह सर्चिंग. ओके, या टोटल मी 15 केले आहे. ओके, आता जास्त लेक्चर वाढत नाही. ओके, आता काय करायचं तुम्ही यानंतर मी यामध्ये 100 MCQ ॲड केले आहेत. म्हणजे ट्रिकी आहे. महाराष्ट्र सिरीजमध्ये याची असे MCQ येऊ शकतात आणि या MCQ तुमचा कॉन्सेप्ट पण पूर्ण बिल्ड होऊन जाईल. आणि असे MCQ जर महाराष्ट्र CET जर आले तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व करू शकता. फक्त एकच करायचं की फर्स्ट आपले जे लास्ट मिनिट नोट्स आहे चांगली एडिट करायची, ते रिव्हिजन करायचं आणि काही तुम्ही यूज करू शकता कशाचा. ओके, आता फक्त तुम्ही काय करायचं यानंतर सिम्पल ॲज पूर्ण कॉन्सेप्ट बिल्ड करायचा. त्यानंतर हे क्वेश्चन सॉल्व करायचे. यामध्ये मी 100 ट्रिकी MCQ ॲड केले आहेत. म्हणजे या 100 ट्रिकी MCQने तुमचा पूर्ण कॉन्सेप्ट बिल्ड होऊन जाईल. ओके, प्रत्येक यामध्ये ॲड केलं आहे. ओके, त्यानंतर ट्रीची आहे, ग्राफची आहे. ओके, चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीम किंवा प्रोग्रामिंग नाही तर नेटवर्किंग किंवा DBMS याचं लेक्चर अपलोड करेल. व्हिडिओ जर आवडला असेल फक्त एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की व्हिडिओ जर आवडला असेल तर मी तुमच्यासाठी पूर्ण एक व्हिडिओ असाच क्रिएट करून देईल. ओके, चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही फक्त एकच करायचं, तुमचं जर आजपर्यंत जर कॉन्सेप्ट जर बिल्ड झाला नसेल तर फक्त तुम्ही एवढं दिलं आहे मी तेवढ्याची प्रॅक्टिस करा. बिकॉज महाराष्ट्र CETमध्ये बेसिक लेवलचेच क्वेश्चन येतात डेटा स्ट्रक्चर्समध्ये. ओके, तसं डेटा स्ट्रक्चर शिकायचं म्हटलं तर खूप डीपमध्ये गेलं तर खूप हार्ड आहे. ओके, चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. व्हिडिओ जर आवडला असेल पुन्हा एकदा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब तर करसालच, कमेंट मारसालच, त्यामध्ये काही विषय नाही. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.